गर्भसंस्कार जेव्हा हे पंच इंद्रिय डेव्हलप होत असतात त्या डेव्हलपमेंटला कसं हेल्पफुल ठरतं? आता ब्रेन बनतोय, ब्रेन रिलेटेड काय ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, जसं की राईट ब्रेन आहे, क्रिएटिव्ह ब्रेन आहे. तर क्रिएटिव्ह ब्रेनसाठी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज केल्या तर त्याचा निश्चित तुमच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी फायदा होतो. जेव्हा आई क्रिएटिव्ह म्हणजे काय असतं, जेव्हा एक माणूस जास्त झोपतो त्याला जास्त झोप येते आणि जो कमी झोपतो त्याला खरंच कमी झोप येतो, तो जास्त ॲक्टिव्ह असतो. सो एखादा इन्सिडन्स घडल्यानंतर ब्रेन इमिडिएटली अलर्ट मोडमध्ये असतो. तो अलर्ट मोडमध्ये जेवढा असेल तेवढा शार्पनेस किंवा ती कपॅसिटी ब्रेनची युटिलाइज होते. आणि जेव्हा तो आळशी असतो तेव्हा तो प्रचंड म्हणजे अनयुटिलाइज्ड असतो. सो प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जेव्हा हा अलर्टनेस जेवढा त्या आईमध्ये राहील, तिचा ब्रेन जेवढा अलर्ट राहील तेवढा त्या बाळाच्या डेव्हलपमेंटला फायदा होतो. त्यामुळे राईट ब्रेनच्या रिलेटेड काही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज टास्क केले पाहिजेत. लेफ्ट ब्रेन जो आज गर्भामध्ये बनतो ज्याला आपण लॉजिकल ब्रेन म्हणतो, त्या लेफ्ट ब्रेनसाठीचे काही लॉजिकल टास्क केले गेले पाहिजेत. आणि हे दररोज 9 महिन्यांपर्यंत जेव्हा आई करत राहते, पती पत्नी दोघे मिळून एकत्रित करत राहतात, तर निश्चित ती स्त्री जी आहे ती आळशी न बनता ती अलर्ट मोडमध्ये राहते आणि त्याचा डेफिनेटली ब्रेनवरती चांगला परिणाम झालेला बघायला मिळतो.